महाराजसाहेब आपल्या सदिच्छा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्यक्त कराव्यात. आज आपले सर्वांचेच लाडके काका गुले हे अजय त्यांचं नाव होतं, पण मला वाटतं संपूर्ण साताऱ्याला मला वाटतं अजय हे नाव कोणाला माहीतच नव्हतं. काका म्हणूनच संपूर्ण सातारला त्यांची ओळख होती. काकांचं निधन झालं, दुर्दैवानं आपल्यातनं ते गेले. आणि ही गोष्ट जी आहे ही चटका लावून जाणार आहे. आज जेवढं इथं असणार त्यांच्या कुटुंबियांना जेवढं दुःख आहे तेवढंच दुःख आपल्या सगळ्यांना आणि मला पण आहे. आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त दुःख आहे की ज्या वेळेला ह्या घटना घडल्या त्यावेळेला दुर्दैवानं अंत्यदर्शनाला मला उपस्थित राहता आलं नाही, येऊ शकलो नाही मी. ही मनाला माझ्या कायम खंत ही नक्कीच राहणार. आज काका गुलेंच्या स्मरणार्थ आज आपल्या हरिभक्त पारायण कुमारी आरतीताई भुजबळ यांचं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आपले तेजश्रीताई आणि अतुल वगैरे या सर्वांनी घेतलेला आहे. गुले कुटुंबियांनी घेतलेला आहे, सर्व त्यांच्या आप्तेष्ट मित्रपरिवाराने घेतलं आहे. मी या दोघांचं पण मनापासून त्यांचा म्हणजे कौतुक करतो. त्यांनी काकांची सामाजिक सेवेची जी परंपरा आहे ती कायम पुढं चालू ठेवावी आणि सामाजिक सेवेमध्ये आपलं योगदान हे गुले कुटुंबियांचं जे इथं आहे ते कायम द्यावं ही अपेक्षा नक्कीच त्यांच्याकडनं व्यक्त करतो. आज काकाबद्दल काय बोलायचं असा विषय. मला वाटतं या परिसरामध्ये काका गुले एवढा प्रामाणिक माणूस कुठंच सापडणार नाही. जे मनात असेल तेच ओठावर यायचं आणि तेच काका गुले बोलायचा, किंवा एखादं काहीतरी बोलला एक आणि केलं एक, असं काकाचा स्वभाव नव्हता. आणि अतिशय म्हणजे जमिनीवर असणारा, लोकांमध्ये असणारा, मित्रपरिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये असणारं एक काकाचं व्यक्तिमत्व होतं. दुर्दैवानं आज आपल्यात काका नाहीत. आणि अतुल वगैरे सर्व इथं आहेत, त्यांची कुटुंबीय आहेत. आणि अतुल, मला याची 100% जाणीव आहे की माझ्यावर एक जबाबदारी काका देऊन गेलेले आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे गुले कुटुंबियांना एवढंच सांगतो, मी काय त्याचा उल्लेख करणार नाही, मी काय त्याच्याबद्दल भाष्य जास्त करणार नाही, पण जी जबाबदारी माझ्यावर काकांनी दिली होती ती जबाबदारी 100% शिवेंद्रराजांकडनं पूर्ण केली जाईल. हा आजच्या या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला गुले कुटुंबियांना माझा शब्द एवढं लक्षात ठेवा. बाकी राजकीय काय बोलणार नाही, कारण ती स्टेज नाही आणि तो प्रसंग पण नाही, कारण काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज हे सगळं आहे. त्यामुळे इथं राजकीय किंवा बाकीच्या गोष्टी बोलणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण एवढंच आहे की काकांचं काम आपण सगळ्यांनी पुढं नेऊया. त्यांच्यासारखा इकडं म्हणजे नेता, कार्यकर्ता, मित्र होणे नाही ही वस्तुस्थिती आहे. मी आपल्या हरिभक्त पारायण कुमारी आरतीताई आल्या, त्यांचं पण साताऱ्यामध्ये स्वागत करतो. आणि ताईंनी इथं कीर्तनाचा जो त्यांच्या म्हणजे वाणीतनं जो काही आनंद सगळ्यांना दिला आहे, ताईंचं पण मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय महाराज साहेब. आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक अतुल घुले हे आपल्या सर्वांचाच आभार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतील. अतुल घुले यांच्यासाठी सुरुवातीलाच टाळ्या वाजूयात आणि ऐकूयात त्यांचं हे आभारपर मनोगत. सर्वात प्रथम आज सर्व उपस्थितीतील नागरिक की आमच्या निमंत्रणाला तुम्ही मान देऊन आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि महाराज साहेब देखील आज त्यांची खूप गडबड होती, पण महाराज साहेब देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल महाराज साहेब मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काकांबद्दल जर बोलायचं झालं तर काका गुले असं व्यक्तिमत्व होतं की काकांनी अगदी लहान असल्यापासून अभयसिंह महाराजांसोबत कार्य केलं. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वस्व मानून अगदी महाराज साहेबांचे विचार काकांनी घरोघरी पोचवले आणि सामाजिक कार्य केलं. तसेच या भागात अनेक विकास कामे देखील
केली. तर मी एवढंच सांगू इच्छितो महाराज साहेब की काकांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य पुढे नेण्याचं काम मी त्यांचा पुतण्या अतुल घुले स्वतः नक्की करेन. आणि माझ्याबरोबरचे सर्व युवा मित्र आपले महाराज साहेबांचे विचार तळागाळात पोहोचवण्याचे कार्य मी करेन. एवढं मी 2 शब्द बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक नमन करत असतो, वंदन करत असतो. याच पंढरीच्या पांडुरंगाचं आज भजन करण्याचा योग देखील आपल्या सर्वांना हरिभक्त पारायण कुमारी आरतीताई भुजबळ यांच्या सोबत मिळालेला आहे. खरं तर आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण सर्वजण 2-3 मिनिटाच्या रील पाहत आपला संपूर्ण दिवस व्यतीत करतो. मात्र आजचा क्षण आपल्या सर्वांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा क्षण. कारण ज्या वेळेला आपण हे कृत्रिम साधन बाजूला ठेवून अशा कीर्तनकारांची थेट कीर्तन सेवा या ठिकाणी अनुभवणार आहोत. आपण कीर्तन करणाऱ्या महाराजांचं जर वय लक्षात घेतलं तर त्यांच्या वयाच्या आवाक्यापेक्षा काहीतरी जास्त देण्याचा प्रयत्न त्या तुम्हाला आज करणार आहे. समाज प्रबोधनपर मार्गदर्शन या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्या सर्वांनाच ऐकायला मिळणार आहे. आणि हे कीर्तन ऐकल्यानंतर तुम्हाला मनशांती तर मिळेलच, पण या कीर्तनामध्ये सांगितलेल्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणल्या तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, आपल्या परिवाराला आयुष्यभर सुख शांती मिळेल. आणि हाच सुख शांतीचा, समृद्धतेचा, समाधानाचा मंत्र आज तुम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून शाहूनगर वासियांसाठी ज्यांनी घडवून आणलेल्या आहेत त्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या युवा सामाजिक कार्यकर्त्या तेजश्रीताई अतुल घुले यांच्यासाठी सुरुवातीलाच जोरदार टाळ्या वाजूयात. कारण आपल्या शाहूनगर परिसरामध्ये अशा प्रकारे कीर्तनाचा कार्यक्रम आजवर झालेला नव्हता. आणि हा कार्यक्रम आवर्जून या परिसरातील सर्वांसाठी व्हावा अशी इच्छा तेजश्रीताई यांनी बोलून दाखवली. अतुलनी त्यांना योग्य ती साथ दिली आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आयोजित झाला. या कार्यक्रमामध्ये आपल्याला ताईंचं कीर्तन ऐकायला मिळणारच आहे. पण ज्यांच्या छत्रछायेखाली आपण या शाहूनगरमध्ये गुण्या गोविंदानं राहतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांचे ते 13वे वंशज, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आदरणीय महाराज साहेब हे देखील या कीर्तन महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. काही वेळातच महाराज साहेब या ठिकाणी येतील, त्यावेळेस त्यांचं आपण यथोचित स्वागत सन्मान हा करणार आहोतच. मात्र या कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वीच आपल्या सर्वांच्या वतीनं मी तेजश्रीताई यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण महाराजांचं या सोहळ्याच्या निमित्तानं स्वागत करावं. तेजश्रीताई आपण कृपया स्टेजवर यावं. अतुल दादा आपण देखील स्टेजवर यावं आणि आदरणीय हरिभक्त पारायण कुमारी आरतीताई भुजबळ यांचं आपण सहर्ष स्वागत करावं. अजिंक्य ताऱ्याच्या पायथ्याशी मराठी चॅनलचे RD भोसले यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. याशिवाय हा कार्यक्रम आपल्या सर्वांनाच ओम साई फेम या चॅनलवर देखील पाहण्याची संधी प्राप्त झालेली आहे. मी या चॅनलच्या सर्वच सहभागी मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो. शाहूनगरमधील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवरांचं स्वागत आहे. तरुण कार्यकर्त्यांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आणि विनंती ही कीर्तन सेवा आपण सर्वांनीच एकाग्रपणे, शांत चित्ताने आणि आनंदी मनाने ऐकावी विनंती आहे सन्माननीय महाराजांना. धन्यवाद. हेलो 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 सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र पुणे ऐद्या गैद्याचं नवं ज्या माझ्या राजाने हे स्वराज्य निर्माण केलंय त्या राजाच्या मातीमध्ये आपण जन्माला आलोय आणि त्याच राजाच्या मातीमध्ये आपण बसलोय. असा जय घोष करायचा, असा जय घोष करायचा की त्या माझ्या छत्रपती शिवाजी राजापर्यंत आपण केलेला जय घोष गेला पाहिजे. हा महाराष्ट्र कुणाचा आहे ऐका रे माय बापांनो. हा महाराष्ट्र आनंदीच्या ज्ञानोबा यांचा, हा महाराष्ट्र देहूच्या तुकोबा यांचा, हा महाराष्ट्र पंढरीच्या विठोबाचा आणि हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवबा राजांचा आहे. त्यांच्यापर्यंत आपला जय घोष गेला पाहिजे अशी सर्वांना गर्जना, सर्वांना घोषणा करायच्या. सर्वांना ताड बसा. सर्वांना पुन्हा एकदा पावडा प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की हर हर
आपुलिया ऐसे अविनाश करे आपुलिया अविनाश करे आपुलिया अविनाश करे आपुलिया लावी मना पिते गोविंदा आदि अंत्य अवसान आदि अंत्य अवसान हो परकुमारी बसलेल्या हाताने टाळी मुखाने हो परकुमाई टाळी टाळी सर्वांनी टाळी हो परकुमाई आय हो परकुमाई हो परकुमाई हो परकुमाई हो परकुमाई हो परकुमाई थोडासा याला आवाज द्या. राहुल महाराज तयारी तयारी आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा.
नाही आदि अवसान नाही आदि हॅलो 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 अवसान 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 नायादी अवसान रे 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 अवसान चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ए राम जी को लाना लखन जी को लाना राम जी को लाना लखन जी को चलो आओ जी प्रभु श्री रामचंद्र भगवान की पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विन जीवा सुकनो हे रती माई के दुःखाची जनती नाही अद्यंती अवसाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी राज तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्त आहे, हा तुमचा परमार्थ आहे. परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्त आहे, हा आमचा परमार्थ आहे असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. आज या ठिकाणी पवित्र अशा एकादशीच्या निमित्तानं
आज तुम्ही आम्ही जगाच्या बापाच्या दर्शनाकरता पंढरपूरला नाही गेलो मायबापांनो, पण इथं बसून आपण जगाच्या बापाचं मुखानं नामस्मरण केलं आणि हातानं टाळी वाजवली ना, निश्चित तो जगाचा बाप तो आम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथं कीर्तन असतं ना तिथं माझा देव निश्चित येत असतो. जेथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग असे उभा. आज या तेजश्री ताईंना आणि अतुल दादांनी एकादशीच्या निमित्तानं जगाच्या बापाचं नामस्मरण घडावं, इथं देवाचं नामस्मरण व्हावं, हरी कीर्तन व्हावं म्हणून एवढा सगळा अट्टास केलाय. आणि एकादशीच्या पवित्र दिवशी तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो, जगाच्या बापाचं मुखानं नामस्मरण करतोय, हातानं टाळी वाजवतोय. निश्चित जगाचा बाप इथं आल्याशिवाय राहणार नाही. कारण जिथं कीर्तन असतं ना तिथं माझा देव येत असतो, पण देव आलेला दिसत नाही. कारण देवाला पाहण्यासाठी काय लागते? समदृष्टी लागते. ती तुमच्या आमच्याकडं नाही. मग ऐका, माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा त्या देवाला आपलंसं करायचं. तुम्ही म्हणचाल ताई त्या देवाला आपलंसं करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्या देवा जवळ जायचं. अभंग फार सुंदर आहे, फार गोड आहे. अभंगामध्ये एक शब्द फार महत्वाचा आहे. तो कोणता आहे? तो शब्द जर काढला ना तर या अभंगाला काही महत्वच राहत नाही. हा अभंग काही कामाचाच नाही. कोणता शब्द आहे? एकच शब्द आहे. तो शब्द जर आपण बाजूला काढला, बसलेले बोलत चला माझ्यासोबत. मी अभंग कुणाचा घेतलाय? तुकोबारायांचा. कोणता आहे? आपुला तो एक देव करून घ्यावा. या अभंगामध्ये एक शब्द फार महत्वाचा आहे. तो शब्द जर बाजूला काढला तर या अभंगाला काही महत्व राहत नाही. तो म्हणजे तो जगाचा बाप आहे, तो विश्वाचा मालक आहे, तो ब्रह्मांडाचा चालक आहे. असा असणारा तो म्हणजे देव आहे. तो शब्द जर या अभंगातला काढला ना तर या अभंगाला काही महत्व राहत नाही. तसे माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे त्या देवाला, त्या जगाच्या बापाला, त्या विश्वाच्या मालकाला आपलंसं करून घ्या. बसलेले तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे? तुम्हाला कशाचं टेन्शन आहे का? बोलायला काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? बोलत चला. बोलणारी माणसं मला फार आवडतात. तुम्ही कुठं जन्माला आला? महाराष्ट्राच्या मातीमध्ये. मी कुठं जन्माला आली? महाराष्ट्राच्या मातीमध्ये. म्हणजे मी तुमचीच लेक, तुमचीच नात, तुमचीच मुलगी, तुमचीच बहीण झाली की नाही? झाले ना? मग बोलत जायचं. बोलणारी माय माऊल्या तुम्ही माझ्याच पार्टीतले. बोलत चला जरा माझ्यासोबत. काय सांगत होते मी तुम्हाला? वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही, तुमच्या तरी राहावं बाबा. काय सांगत होते? तुम्ही सुखी आहे का दुःखी आहे? सुखी. माझं तर अजून झालंय नाही बाबा, तरी मला संसारात दुःख वाटतंय. तुमचं झालंय ना? मग संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य कोणत्या ना कोणत्या कारणानं दुःखी आहे. ऐका माय बापानं, जे तुम्हाला दुःख आहे ते मला नाही, आणि जे मला दुःख आहे ते तुम्हाला नाही. अगदी जन्माला आलेल्या लहान मुलापासून मरेपर्यंत प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे. मग सुख पाहिजे असेल ना तर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा त्या देवाजवळ जाण, त्या देवाला आपलंसं करून घ्या. तुम्हाला सुख समाधान मिळाल्याशिवाय आपुला तो एक देव करून घ्यावा. तेने विन जीवा सुख. त्या देवाशिवाय जीवनात सुख नाही. कारण तो आपल्याला चालायला, बोलायला, हलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवतो. तो जगाचा बाप आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. अरे गाव कितीही सुंदर असू द्या, गावात कितीही मोठी लोक असू द्या, पण गाव कुणाच्या सत्तेनं चालतं? सरपंचाच्या. सरपंचानी सांगायचं तसं गावानं करायचं. गाव कुणाच्या सत्तेनं चालतं? पटपट बोला. गाव कुणाच्या सत्तेनं? सरपंचाच्या. तालुका कुणाच्या सत्तेनं चालतो? आमदार साहेबांच्या. जिल्हा कुणाच्या सत्तेनं चालतो? खासदार साहेबांच्या. महाराष्ट्र कुणाच्या सत्तेनं चालतं? मुख्यमंत्री साहेबांच्या. आणि अख्खा देश कुणाच्या सत्तेनं चालतो? पंतप्रधान साहेबांच्या. पण ऐका, अरे माझ्या देवाची सत्ता गावापुरती, जिल्ह्यापुरती, तालुक्यापुरती, महाराष्ट्रापुरती, देशापुरती मर्यादित नव्हती रे माय बापांनो. तो जगाचा बाप, त्या माझ्या देवाची सत्ता त्रिभुवनामध्ये होती. त्रिभुवनी त्याची सत्ता. अरे त्रिभुवनामध्ये माझ्या देवाची सत्ता आहे. त्या देवाला आपलंसं करा. तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि एकदा का त्या देवाला आपलंसं केलं, आपल्या जवळ दुःख यायला अवसान सुद्धा घावत नाही. ए रत्ती माईके दुःखाची जनती नाही अद्यंत्यावसाने. मग बसलेले बाबा, तुम्हाला काय वाटतं? या देहाचा नाश व्हावा का विनाश व्हावा? बोला बोला ना. आधीच मी बहिरे आहे बाबा, मला ऐकायचं कमी आहे. जोरात बोला. कानाचा प्रॉब्लेम आहे माझ्या. वाटतं का तुम्हाला? गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून म्हटले, पण मी काय बहिरी नाही. बोलत चला, बोलत चला. बोलणारी माणसं मला फार आवडतात. तुम्हाला काय वाटतं? या देहाचा नाश व्हावा का विनाश व्हावा?
अविनाश व्हावा असं वाटतं की नाही? कुणालाच वाटत नाही की आपण मेल्यानंतर नरकात जावं, आपल्या या देहाचा नाश व्हावा. प्रत्येकाला वाटतं या देहाचा अविनाश व्हावा. अरे या देहाचा अविनाश व्हावा असं जर वाटत असेल ना, तर त्या देवाच्या नावाची पिसं लावून घ्या, त्या गोविंदाच्या नावाचं वेड लावून घ्या, तर तुमच्या या देहाचा नाश न होता अविनाश झाल्याशिवाय राहणार नाही. अविनाश करी आपुली ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे. मग माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही माईबापांनो. तर माणसानं जगून काय कार्य केलं याला किंमत आहे. माणसानं मरावं पण कीर्तिरूपी उरावं. माझे जगद्गुरु तुकोबाराय किती गोड सांगतात. तुका म्हणे का मरण्याची सरे, उत्तम चिवरे कीर्ती मागे. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल विठ्ठल. ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सोडवता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय त्या एकादशी निमित्त त्या तेजश्री ताईंना अतुल दादांनी कुठल्या आरती ताईचं कीर्तन ठेवलं होतं आणि ताईंना निम्म सांगितलं निघून गेले असं कुणी म्हणायला नको. म्हणून सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं. असंच कीर्तन करायचं ना? हा बसलेले असंच कीर्तन करायचं आहे का? हा महाराष्ट्र खूप पवित्र आहे. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत महात्मे जन्माला आले. अरे ज्ञान म्हटलं की ज्ञानोबराय, भक्ती म्हटलं की नामदेवराय, वैराग्य म्हटलं की जगद्गुरु तुकोबाराय, शांती म्हटलं की ब्रह्म एकनाथ महाराज. अधिक करून सकल संत महात्म्यांची यादी जर काढली ना, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अधिक करून सकल संत महात्मे होऊन गेले. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, प्रत्येक संतांचं अधिष्ठान वेगळं आहे. पण ऐका माय बापांनो, अरे आज एकादशीच्या पवित्र काळाच्या दिवशी आपण सगळेजण जगाच्या बापाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातो. पण ज्या तुकोबारायांचा अभंग आपण सेवेकरता घेतलाय ना, त्या तुकोबारायांचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे कितीतरी लोक माझ्या तुकोबारायांच्या दर्शनासाठी, माझ्या देवाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. पण तोच पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुकोबारायांची वारी चुकली म्हणून देहू गावामध्ये येऊन तुकोबारायांना दर्शन देतो. असे अधिकार संपन्न संत जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कशाचं ना कशाचं दुःख निश्चित आहे. माणसाला दोन रस्त्यानं चालायचे, एक सुखाचा आणि दुसरा दुःखाचा. ऐका, कधी एकेकाळी सुख येतं, कधी एकेकाळी दुःख येतं. सुखस्य नंतरम दुःखम, दुःखस्य नंतरम सुखम, न मिथ्या लभ्यते दुःखम, न मिथ्या लभ्यते सुखम. ऐका, दोन रस्ते आहेत, कधी सुखाचा आहे कधी दुःखाचा आहे. शास्त्रकार किती गोड आणि किती सुंदर वर्णन करतात. शास्त्रकार सांगतात, कधी एकेकाळी माणसाच्या जीवनामध्ये अगोदर सुख येतं आणि नंतर दुःख येतं. सुखस्य नंतरम दुःखम. आणि कधी एकेकाळी अगोदर दुःख येतं नंतर सुख येतं. दुःखस्य नंतरम सुखम. आणि कधी एकेकाळी सुख आपल्या जवळ आलं ते सुख बाजूला गेलं, मिथ्या झालं, ते सुद्धा आपल्याला कळत नाही. न मिथ्या लभ्यते सुखम. आणि कधी एकेकाळी दुःख आपल्या जवळ आलं ते दुःख बाजूला गेलं, मिथ्या झालं, हे सुद्धा आपल्याला कळत नाही. न मिथ्या लभ्यते दुःखम. पण प्रत्येक माणसाला सुखाच्या आणि दुःखाच्या दोन्ही रस्त्यानं चालायचंय. म्हणून कधी सुख आलं म्हणून कधी माणसानं जास्त सुख आलं म्हणून माझं करत राहायचं नाही. कारण सुख देणारा सुद्धा तो देवच आहे आणि दुःख देणारा सुद्धा तो देवच आहे. त्या देवाला आपलं सकरा जीवनात काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पण ऐका माय बापांनो, तुम्ही सगळ्यांना माझं म्हणता. जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळ्यांना माझं म्हणता. पण त्या देवाला माझं म्हणत नाही. अरे त्या देवाला माझं म्हणा, सुख समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला दुःख असतं. कधी एकेकाळी संतांचा विचार केला तर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या वाट्याला दुःख आलं. अरे जगाचा बाप माझ्या जनाबाईसाठी रडतो. अरे जनाबाईसाठी माझ्या जगाच्या बापानं जात्यावरती दळण दळायला जावं. जनाबाईसाठी माझ्या देवानं गौऱ्या थापू लागाव्यात. जनाबाईसाठी माझ्या देवानं तिची सगळी कामं करावी. तेवढा अधिकार त्या जनाबाईचा. एवढ्या जनाबाई श्रेष्ठ होत्या. संतांचा अधिकार फार मोठा असतो. अरे कधी एकेकाळी त्या कानोपात्रेनं जावं जगाच्या बापाच्या मंदिरामध्ये आणि दर्शन घ्यायचा विचार करावा. पण या समाजातल्या लोकांना माझ्या कानोपात्रेला देवाच्या मंदिरात जाऊ दिलं नाही, दर्शन घेऊ दिलं नाही. तीच माझी कानोपात्रा म्हणायची, देवा अखंडपणे तुझं नामस्मरण केलं. अरे देवा माझा बाप कोण आहे हे मला माहित नाही रे पांडुरंगा, हे विठ्ठला, हे गजानना, हे चतुरानना.
तेव्हा मला माहित नाही रे माझा बाप कोण आहे. पण देवा मी अखंडपणे तुझं नामस्मरण केलं, तुझी भक्ती केली, तुझ्या भक्तीचं तुझ्या नामस्मरणाचं तू मला काय फळ दिलं रे पांडुरंगा. तू जर खरंच माझी भक्ती पाहिली असशील ना तर मला सुद्धा तुला जागा द्यावी लागेल. अरे कानोपात्रा एका वेश्येची मुलगी होती पण देवानं तिला सुद्धा मंदिरात जागा दिली होती. एवढी श्रेष्ठ ती कानोपात्रा होती. मग ऐका ऐका माय माऊल्या तुम्ही फार गोड आहे आई, तुम्ही लयच गोड आहे बाबा, लय म्हणजे लयच गोड आहे. फक्त तुमचं तोंड जर शांत ठेवलं ना तुम्ही लयच गोड आहे बाबा. तोंड लय वाईट आहे आपला. तुम्ही सगळं सांभाळता, तुम्ही माझ्या बापाचं घरदार सांभाळता, त्याची मुलं सांभाळता, त्याचे आईबाप सांभाळता, त्याचं सगळी कामं करता की नाही, तुम्ही सगळं सांभाळता. पण तोंड सांभाळता का? सांभाळू काय बोलतील हे कळत नाही. सहज बोलणे ही तर उपदेश, सहज बोलता बोलता काही बोलून जाईल हे सुद्धा कळू शकत नाही. कीर्तन झाल्यानंतर एक मावशी एक आजी माझ्या जवळ आल्या आणि आजी म्हटल्या ताईडे माळ करे वार करे कीर्तनकार आहे, साधू संतांचा विचार सांगते, चल माझ्या घरी चहा घ्यायला. मी म्हटलं आजी मी चहा घेत नाही. तरीही आजी म्हटल्या ताईडे माळ करे वार करे कीर्तनकार आहे, साधू संतांचा विचार सांगते, चल माझ्या घरी चहा घ्यायला. मी म्हटलं आजी मी चहा खरंच घे. आजी म्हटल्या तरी चल. आता आजीनं अशी विनंती केली म्हटल्या आजींच्या घरी आम्हाला जावं लागलं. साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा. आजी काय म्हटल्या ताईडे कीर्तनकार आहे, माळ करे वार करे, साधू संतांचा विचार सांगते. कुठं या कलियुगात साधू संत बघायला मिळतात, चल आमच्या घरी. म्हणून आजींच्या घरी आम्ही गेलो. आजीनं चहा आणला, माझ्या बाबांनी मी चहा घेतला. आजी मला म्हटल्या ताईडे एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचारा. आजी माझ्या जवळ आल्या, मायेनं मला मिठी मारली, माझं दर्शन घेतलं. आजी म्हटल्या ताईडे दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत जाते, माझ्या सोन्याला कुठं तरी एक अर्धी पुरगी बघ. अगं जाळ झाला तिकडं तुझ्या सोन्याचा, इथं पोरांना पुरी मिळणार नाही, त्यानं तुझ्या सोन्याला कुठनं बघा. बरं बसलेले मी कोण आहे? तुम्ही आहे का गेले? तुम्हाला काय आहे ना? तुम्ही सगळे गैरसमज नका बाबा करून घेऊ. मी फक्त विचारलं तुम्ही जागे का झोपी गेले? जागे आहे ना सगळे? हा काय सांगत होते मी तुम्हाला? हा मी कोण आहे? मी सोन्याला पुरगी बघायचं जाऊ दे तिकडं, आता पोरांना पुरीच मिळणार नाही त्या बाबा. मी कोण आहे? मी कीर्तनकार आहे, माळ करे वार करे. आजीनं मला काय सांगितलं पाहिजे? ताईडे कीर्तनकार आहे, माळ करे वार करे, साधू संतांचा विचार सांगते. ताईडे गेली कधी पंढरपूरला पवित्र तुळशीची माळ मला घेऊन ये. ताईडे गेली कधी आनंदीला तर जगाला ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानोबरायणी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ मला घेऊन ये. ताईडे गेली कधी देहुला या समाजाचा माथा जागेवर यावा यासाठी तुकोबरायांनी गाथा लिहिलाय, तो गाथा मला घेऊन ये हे सांगितलं पाहिजे का? माझ्या सोन्याला कुठं तरी एक अर्धी पुरगी बघ. काही बोलतो. संत महात्मे किती गोड बोलायचे, मुखी अमृताची वाणी देह देवाचे. कारण एवढी गोड संतांची वाणी होती. पण माय बापांना तुम्हा आम्हाला संसाराशिवाय दुसरं काहीच आपलंसं वाटत नाही. संसार एवढा दुःखाचा आहे, एवढा दुःखाचा आहे, तरी पण माणूस काय संसारामध्ये हुशार होत नाही. माझे संत तुकडोजी महाराज एका गोड काव्यामध्ये किती गोड आणि किती सुंदर वर्णन करतात तर ऐका. संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. सर्व म्हणती माझं माझं मीच आहे करता, चुटकी सारखा निघून जाशील कोणी नाही वो धरता. सर्व म्हणती माझं माझं मीच आहे करता, चुटकी सारखा निघून जाशील कोणी नाही वो धरता. जैसे हातून कर्म केले तैसे तू भर, जैसे हातून कर्म केले तैसे तू भर. कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बायकोचे गणगोत काही नाही कामा. कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बायकोचे गणगोत काही नाही कामा. स्वार्थापोटी माया सारी जीवाला घोर, स्वार्थापोटी माया
सारी जीवाला गोड कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर हे धनसंपदा जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ येता उडाले पारे धनसंपदा जवळ आहे जमले पहा सारे संकटाची वेळ येता उडाले पारे साथी तुझा कोणी नाही आता तू मग साथी तुझा कोणी नाही आता तू मग कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर कोणाचे गणगोत कोणाचे घर म्हणून ऐका माई बापांनो संत तुकडोजी महाराज एका गोड काव्यामध्ये फार सुंदर वर्णन करतात कुणी कुणाचं नाही चुलता काका मामा पत्नी कुणी कुणाचं नाही एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे बरं धनसंपदा जवळ बसलेले पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो बोला बोला ना आ पैसा पैसा सुख देतो का दुःख देतो आ आधीच मला कानाचा प्रॉब्लेम आहे म्हटलं की नाही तुम्हाला बाबा नाही नाही गैरसमज करून घेऊ नका बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून फक्त म्हणते पण माय मावलं तुम्ही माझ्याच पार्टीतले बोला जरा आ पैसा सुख देतो का दुःख देतो ज्याच्याकडे जास्त पैसा आहे तो सुखाने झोपी जातो का जात नाही म्हणजे पैसा माणसाला सुख देत बघा आता तुम्हीच म्हणताय पैसा माणसाला सुख देत एकादशीच्या पवित्र काळाच्या दिवशी आज सुंदर असा एकादशीचा दिवस आहे जगाच्या बापाच्या नामस्मरणामध्ये तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोय आज तुम्ही तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आलाय उत्कृष्ट असा सुंदर असा कीर्तनाचं आयोजन उत्कृष्ट असा कार्यक्रम त्या तेजश्री ताईंना अतुल दादांनी केलेला आहे तुम्ही सगळेजण इथं आलेला आहे आणि मी तुम्हाला प्रश्न केलाय की पैसा माणसाला सुख देतो का दुःख देतो तुम्ही काय म्हटला दुःख देतोय तुम्ही म्हटला ना आपण एकाच महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले लोक आहे मग मी तुमचीच लेक तुमचीच नात तुमचीच मुलगी तुमचीच बहीण झाले ना मग पैसा माणसाला दुःख देतो ना मग चला सगळ्यांनी आपापली पाकिट माझ्याजवळ आणा 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 तुम्हीच म्हटलं की पैसा माणसाला दुःख देतो ऐका माई बापांनो अरे पैसा माणसाला दुःख देतो पण जीवन जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा पैसा लागतो अरे तुमच्या घरामध्ये किती पैसा याला जास्त महत्व नाही तर तुमच्या घरामध्ये किती लोक सुखी आहेत समाधानी आहेत याला जास्त महत्व आहे अन्न मान धन येतो प्रारब्धात आपल्या आपल्या प्रारब्धात जेवढं असेल ना तेवढंच आपल्याला मिळणार आहे ऐका माई बापांनो अरे ज्याला द्यायचं कळतं ना त्याला घ्यायचं सुद्धा तो देणाराही तोच आहे आणि घेणाराही तोच आहे आपल्याला जे पाहिजे ते देव देतो पण त्याचा योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे अरे कुणाला गरज पडली ना तर मदत निश्चित करता आली पाहिजे आपल्याकडे सगळं आहे म्हणून कुणाला मोठेपणा दाखवू नका कारण त्या देवाला सगळ्याला द्यायचं जसं कळतं ना तसं घ्यायचं सुद्धा निश्चित कळतं हे मात्र माणसानं विसरायचं नाही म्हणून एखाद्याला मदत लागली तर निश्चित मदत करा एखाद्याला गरज पडली तर निश्चित गरज करा कारण तो देणारा देव आहे त्या देवाच्या पुढं कुणाचं काहीच चालत नाही तो देव आहे तो जगाचा बाप विश्व मालक पंढरीचा पांडुरंग परमात्मा शरीर कोणाचे आसन चाले हे 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 शरीर कोणाचे चाले शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची आसते चाले हे शरीर कोणाची आसते हरी विना हरी विना
बोलिल कोणाचे असत्य कोण बोलविते हरिविन देखवी ऐकवी एक नारायण. आपल्याला चालायला बोलायला हलायला डोलायला बघायला ऐकायला शिकवणारा तो जगाचा बाप आहे. त्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. त्या देवाला आपलंसं करायचं, त्या देवाजवळ जायचंय. ऐका, देवाला आपलंसं केल्यानंतर तो देव नेमका करतो काय, तर त्या देवाला आपलंसं केलं संत सावता महाराजांनी, तर त्या सावता महाराजांच्या मध्यामध्ये जाऊन देव खुरपू लागला. अरे देवाला आपलंसं केल्यानंतर तो जगाचा बाप तो देव नेमका करतो काय, तर लाठ्या कोलाट्या संग ढोल वाजवतो. त्या देवाला, त्या जगाच्या बापाला, त्या विश्वाच्या मालकाला आपलंसं केल्यानंतर तो देव नेमका करतो काय, तर गोरोबा काकांचं तुडवलेलं लेकरू गोरोबा काकांना परत जिवंत करून देतो. त्या जगाच्या बापाला, त्या विश्वाच्या मालकाला आपलंसं केल्यानंतर तो देव नेमका करतो काय, तर जनाबाईच्या घरी जाऊन जनाबाईला जात्यावरती दळण दळू लागतो. त्या जगाच्या बापाला, त्या देवाला आपलंसं केल्यानंतर तो देव नेमका करतो काय, तर जगद्गुरु तुकोबारायांना स्वतः वैकुंठाला न्यायला येतो. त्या देवाला, त्या जगाच्या बापाला आपण आपलंसं केल्यानंतर तो देव आपल्यासाठी काय करतो, तर सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि आपल्याला सुख देतो. म्हणून त्या देवाला आम्ही आपलं केलं पाहिजे. मागे पुढे उभा राही संभाळित तो देव आपल्याला सांभाळण्याचं काम करतो. किती 28 युग देव कशावरती उभा राहिला, बोला बोला ना, कशावरती, विटेवरती उभा राहिला. आज काय, आज काय एकादशी तुमची आहे का नाही, दिवसभर चला पण एकादशी नाही नाही. ऐका ऐका, तुम्ही किती उपवास करून दुसरे कोणते उपवास नाही केले तरी चालेल, पण एकादशीचा पवित्र असा उपवास करा. तुमची पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. बसले देव कशावरती उभा आहे, इथं असं बसलेलं कोणीच नसेल की त्याला पंढरपूर सारखं तीर्थक्षेत्र माहित नसेल. आणि ज्याला माहीतच नाही तो या महाराष्ट्राच्या मातीतलाच नाही. ऐका ऐका माई बापांनो, हा महाराष्ट्र कुणाचा आहे मी तुम्हाला सांगितलं की नाही. हा महाराष्ट्र ज्ञानोबरायांचा आहे, तुकोबारायांचा आहे, पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचा आहे की नाही. सगळ्यांना पंढरपूर माहित आहे. मला अभिमान वाटतो. आम्ही बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला जातो बरं का. गेल्यानंतर लोक विचारतात ताई तुमचं गाव कोणतं आहे, मला तुमचा जिल्हा कोणता आहे, मला सांगायला अभिमान स्वाभिमान वाटतो. अरे ज्या जिल्ह्यामध्ये जगाचा बाप नांदतो ना, त्या जिल्ह्यामध्ये माझा जन्म झालाय, हा मला अभिमान वाटतो. आम्हाला अभिमान वाटला पाहिजे की महाराष्ट्राच्या मातीमध्ये जगाचा बाप नांदतो, त्याच मातीमध्ये तुमचा आमचा सुद्धा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. जगाचा बाप कशावरती उभा आहे, विटेवरती. आज त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची एकादश धरली ना, धरली ना. आज माझा सगळ्यांना साधा आणि सोपा प्रश्न आहे, साधा आणि सोपा प्रश्न. जगाचा बाप विटेवरती उभा आहे, त्या विटेचं नाव कुणीतरी मला सांगावं अशी माझी इच्छा आहे. विटेचं नाव, विटेचा. आज एकादशी धरले ना, आज या ठिकाणी समाजाला चांगलं काहीतरी ज्ञान मिळावं, समाजाचं हित व्हावं, लोकांच्या कानावरती चांगलं नामस्मरण घडावं, लोकांना काहीतरी चांगलं ऐकता यावं. म्हणून आपल्या काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त त्या तेजश्री ताईंना अतुल दादांनी एवढा सुंदर असा कार्यक्रम ठेवला आणि त्या कार्यक्रमानिमित्त आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. पण ऐका ऐका, माझ्या कीर्तनातून तुम्ही काय नाही ऐकलं, काय तुम्हाला समजलं नाही समजलं याचं मला काही घेणं देणं नाही. पण जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिला हे जर आज माझ्या कीर्तनातून तुम्हाला समजलं ना, बस माझं कीर्तन सफल झालं म्हणून समजा. मला 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 एका गोष्टीचं फार वाईट वाटतं बाबा, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आलो, हे जग जो देव सांभाळतो त्या देव कोणत्या विटेवरती उभा राहिला, हा साधा आणि सोपा तुम्हाला प्रश्न विचारलाय, याचं उत्तर तुम्हाला येत नाही. कुणीतरी बोलावं, कुणीतरी सांगावं अशी माझी इच्छा आहे. बोला बोला. वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी तुम्ही माझ्या समोर बसलेली मंडळी, उभे असलेले बसलेले कुणी बोलावं मला. जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहील, माझा तेवढा अधिकार नसावं, माझं तेवढं ज्ञान नसावं, माझं तेवढं वय नसावं, तरी मी तुम्हाला विचारते. का तर तुमची मुलगी, तुमची लेक, तुमची बहीण म्हणून तुम्हाला विचारते. बोला कुणीतरी. जगाचा बाप. ऐका ऐका माई बापांनो, आपण त्या जगाच्या बापाला पाहतो, पण जगाच्या बापाच्या कानामध्ये मासा काय, जगाचा बाप कोणत्या विटेवरती उभा राहिला, जगाच्या बापाच्या गळ्यामध्ये कोणते अलंकार आहेत हे आम्हाला माहित नाही. अरे 28 युग विटेवरती जगाचा बाप उभा राहिलाय. अरे कोणत्या विटेवरती उभा राहिला, हा साधा आणि सोपा प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर आम्हाला देता येत नाही. अरे जगाचा बाप ज्या विटेवरती उभा राहिला ना, त्याचं गोड आणि सुंदर वर्णन काकड्यामध्ये केलेलं आहे. अक्षय वीट चरण तळवटी. काय विटेचं नाव, अक्षय वीट. काकडा बसलेलं तुम्हाला माहित नसलं तर आम्हाला सगळ्या भजनी मंडळाला सगळ्यांना माहिती. काकडा, काकड्यामध्ये आहे बघा तो शब्द अक्षय वीट, जी कधी क्षय होत नाही, जी कधी नष्ट होत नाही. नष्टम द्रव्य लभ्यते कष्टा सुसाध्यम, नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता, नष्टारोगे सुपाचार्य सुसाध्यम, नष्टा वेला या गता सागतैव. किती गोड आणि किती सुंदर शास्त्रकारानं वर्णन केलंय. नष्टम द्रव्य लभ्यते. द्रव्य म्हणजे काय, पैसा, कांचन, धन. आपण पैसा कितीही खर्च केला, कष्ट करून पैसा आपण पुन्हा
प्राप्त करू शकतो, कमवू शकतो, मिळवू शकतो. नष्टम द्रव्य लभ्यते कष्टा सुसाध्यम. आपल्या मुलानं 10वीच्या 12वीच्या एक्झामला जाताना एवढा अभ्यास केला, रात्रंदिवस अभ्यास केला, पण एक्झामला गेल्यानंतर त्याचा रिझल्ट फेल आला, तो नापास झाला, तर पुन्हा अभ्यास करून ती विद्या प्राप्त करू शकतो की नाही बाबा? नष्टा विद्या लभ्यते अभ्यासयुक्ता. एखादा रोग जर झाला तर रोग सुद्धा डॉक्टर कडे जाऊन बरा करू शकतो की नाही? नष्टा रोगे सुपाचार्य सुसाध्यम. पण ऐका रे माई बापांनो, नष्टा वेला या गता सागते. व वेला म्हणजे वेळ, एकदा आलेली वेळ निघून गेली की पुन्हा येत नाही. मग आहे त्या वेळेमध्ये जगाच्या बापाचं नामस्मरण करा. आणि कधी न नष्ट होणाऱ्या अशा अक्षय विटेवरती जगाच्या बापाला कुणी उभं केलं? बसलेले कुणी उभं केलं? पुंडलिकानं. त्या पुंडलिकाचा अधिकार सुद्धा फार मोठा आहे. अरे आपण सगळे पंढरपूरला जातो, पण ते पंढरपूर नव्हतं, अगोदर अरण्य जंगल होतं. त्या पुंडलिकानं जगाच्या बापाला तिथं आणलं. म्हणून देवाला आपलंसं केल्यानंतर देव आपलं काहीच कमी पडू देत. देव आपल्याला सुख समाधान दिल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला कशाचं ना कशाचं दुःख आहे. तुम्हालाही दुःख आहे, मलाही दुःख आहे. जन्माला आलेल्या प्रत्येकाला दुःख असतं. अरे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणसाच्या इच्छा अपेक्षा काही थांबत नाही. मला भला मोठा बंगला असावा, माझ्या बंगल्यासमोर गाडी असावी, मला 5-25 एकर जमीन असावी, हे प्रत्येकाची इच्छा असते माई बापांनो. पण येताना काही आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही. तुम्ही सगळं माझं म्हणता. जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, काका माझा, काकी माझी, मामा माझी, आजी माझी, मावशी माझी, बाप माझा, नातू माझा, पंतू माझा, आजा माझा, बहीण माझी, भाऊ माझा. पण ऐका रे ऐका माई बापांनो, एकटा आलो, एकट्याला जावं लागणार. इथं कुणाचं कोणीच नाही. मग काय करायचं? सुख पाहिजे, समाधान पाहिजे, तर त्या देवाला आपलंसं करायचं. भले तुम्हाला संसार रूपी मार्गातून वेळ नाही मिळाला, तुम्ही म्हणसाल ताई तुमचं आपलं बरं आहे, तुमचं 20-21 वर्षाचं वय आहे, तुम्ही त्या जगाच्या बापाच्या दर्शनासाठी जाऊ शकता, तुम्ही नामस्मरण करू शकता, त्या देवाचं भजन करू शकता. का तर तुमचा अजून संसार चालू झाला नाही. पण आम्ही संसारामध्ये गुंतलेली माणसं आहे, आम्हाला त्या देवाचं नामस्मरण करायला टाइम भेटत नाही, आम्हाला पंढरपूरला जायला टाइम भेटत नाही. पण ऐका रे माई बापांनो, इथं बसल्या बसल्या तुमच्या घरामध्ये पंढरीचा पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय तुकोबराय आहेत, हे मी तुम्हाला सांगून जाईल. ऐका, ज्याच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ आहे आणि गाथेसारखा पवित्र ग्रंथ आहे ना, त्याच्या घरामध्ये जगाचा बाप आल्याशिवाय राहत नाही. कारण जिथं माझे ज्ञानोबराय आणि जिथं माझे तुकोबराय, अरे जिथं माझ्या ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आणि जिथं माझ्या तुकोबरायांचा गाथा आहे ना, तिथं माझा पंढरीचा पांडुरंग परमात्मा येत असतो. मग ज्याच्या ज्याच्या घरामध्ये गाथा आहे आणि ज्ञानेश्वरी आहे ना, त्यानं समजायचं जगाचा बाप आपल्या घरामध्ये नांदतोय. म्हणून देवाचं नामस्मरण करा, त्या देवाजवळ जा, त्या देवाला आपलंसं करा. सुख तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाच्या पहिल्या आपुला तो एक, आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. आपुला तो एक, आपुला तो एक, आपुला तो एक, घ्यावा, आपुला तो एक. तेने विना देवा सुख नोये. तेने विना देवा सुख तेने विना देवा सुख नोये.
आपलंसं केल्याशिवाय जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही. म्हणून काय करायचं तर त्या देवाला आपलंसं करायचं. बसलेले प्रत्येकाच्या पाठीमागं कशाच्या ना कशाच्या प्रकारची दुःख लागलेले. कुणाला जन्म मरणाचं दुःख आहे, कुणाला रोगाचं दुःख आहे, कुणाला गरिबीचं दुःख आहे. ऐका, जन्माला येण्याच्या अगोदर पोटात गर्भ हा उलटा असतो. मांस मूत्र रक्त घाण याच्यात पडलेला असतो. तो देवाला काय म्हणतो, देवा एकदा या माया जायातून मला मुक्त कर, मी तुला जन्मभर कधी विसरणार नाही. एक वेळा करी या दुःखा वेगळ्या. आईच्या पोटात असताना देवाला नवस केलाय, पण आपण जन्माला आल्यावर घेतो का देवाचं नाव? म्हणतो का देवाला? देवाला माझं म्हणत नाही, सगळ्याला माझं म्हणतो. पण ऐका, त्या देवाला माझं म्हणा, सुख समाधान मिळाल्याशिवाय. मग जन्माला येण्याच्या अगोदर दुःख आहे, जन्माला आल्यानंतर सुद्धा दुःख आहे. जन्माला आल्यानंतर आंघोळ घालायला असते 80 वर्षाची म्हातारी, कातरराट झालेली, ती कशी करते? सुन बाय, नकुलय गार पाणी व तू तसलं कडक पाणी त्या पोराच्या अंगावर तांब्या पाण्यात टाकल्या ती पोरग गप झोपी जातं. म्हणतो बॉम्ब लावं तर पुन्हा तांबे येईल. म्हणजे जन्माला आल्यानंतर सुद्धा दुःख आहे, मरणाचं दुःख आहे. माणसाला मरू वाटत नाही. बसलेले तुम्हाला मरू वाटतं का? मरू वाटत नाही, पण जन्माला आलेल्या प्रत्येकाला मरावं लागतं. बरं, माणसानं जगावं का मरावं? बोला ना, जगावं का मरावं? जगावं. वरनं काय 200 वर्ष आयुष्य घेऊन आलाय काय? जगावं म्हणताय तुम्ही. पण म्हणचाल ताई तुम्हाला वेळ लागलं की काय? तुम्ही पण प्रश्नच उलटा विचारला. जगावं म्हटलं तरी मरायचे, मरावं म्हटलं तरी मरायचे. आता जगावं म्हटलं तरी मरावं लागणार आहे, मरावं म्हटलं तरी मरावं लागणार आहे. मग जन्मालाच काय यायचं माई बापांनो? अरे मागील जन्मीचं भोग भोगण्यासाठी तर जन्माला यायचंय. आणि भोग भोगून झाले, वरून देवाचं बोलवणं आलं की ही देहरोपी खोली खाली करून जायचंय. जाणार आहे बाबा, हे जाणार आहे, हे जग आहे असं इथं राहणार आहे. एकटा आलो, एकट्याला जावं लागणार आहे. विठ्ठल विठ्ठल. हॅलो. हॅलो. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आदरणीय महाराज साहेब या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित होत आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय महाराज साहेबांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करूयात. राज्याच्या प्रगतीसाठी अहोरात्र झटणारे हे व्यक्तिमत्व, ज्यांचे निष्ठावान कार्यकर्ते अजय घुले काका यांच्या स्मृतीला अभिवादन करून महाराज साहेबांना विनंती राहील आपण कृपया या मंचावर उपस्थित व्हावं. मी विनंती करतो या कार्यक्रमाच्या आयोजिका तेजश्रीताई घुले, कृपया आपण देखील या मंचावर यावं. सन्मान्य अविनाश दादा कदम माजी उपनगराध्यक्ष यांना देखील विनंती आहे. सन्मान्य शेखर मोरे पाटील नगरसेवक, कृपया आपण मंचावर यावं अशी विनंती राहील. घुले परिवाराच्या वतीनं आदरणीय महाराज साहेबांचं या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत होईल. महाराज साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आरतीताई भुजबळ आजच्या कीर्तनकार यांचं स्वागत होतंय. टाळ्या वाजूयात या स्वागतासाठी, सन्मानासाठी, सत्कारासाठी. थेट सन्मान्य महाराज साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान हरिभक्त परायण आरती भुजबळ यांचा या ठिकाणी होतोय. महाराज साहेबांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही स्वागत करणार आहोत. मी सन्मान्य विजय घुले, सुरेश घुले, प्रकाश घुले आणि अतुल घुले या घुले कुटुंबाच्या वतीनं महाराज साहेबांचं स्वागत व्हावं अशी विनंती करेन. कृपया विजय घुले, सुरेश घुले, प्रकाश घुले आणि अतुल घुले या घुले परिवारातील सर्वच मान्यवरांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यासाठी कृपया स्टेजवर यावं. आदरणीय अविनाश कदम दादा, त्याचप्रमाणे शेखर मोरे पाटील या दोन्ही मान्यवरांना स्टेजवर येण्याची विनंती आहे. शाहूनगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टी विधानसभा संयोजक सन्मान्य अविनाश कदम साहेब यांना कृपया मंचावर येण्याची विनंती आहे. सन्मान्य नगरसेवक शेखर मोरे पाटील आपण देखील मंचावर यावं अशी विनंती राहील. समस्त घुले परिवाराच्या वतीनं या ठिकाणी महाराज साहेबांचं यथोचित स्वागत, सन्मान आणि सत्कार होतोय. घुले परिवारातील विजय घुले, सुरेश घुले, त्याचप्रमाणे प्रकाश घुले आणि संजय घुले या मान्यवरांच्याकडून महाराज साहेबांचं स्वागत होतंय. टाळ्या वाजून आपण देखील या स्वागतामध्ये सहभागी होऊयात. महाराज साहेबांचं आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहर्ष स्वागत करूयात.
त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय अविनाश कदम साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत केलं जात आहे. अविनाश कदम साहेब यांना देखील कार्यक्रमाच्या संयोजकांकडून या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या गोडोली गावचे नगरसेवक सन्माननीय शेखर मोरे पाटील यांचा देखील सन्मान आजच्या या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने होईल. मी प्रकाश घुले यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते शेखर मोरे पाटील यांना आपण सन्मानित करावं. मी महाराज साहेबांना या ठिकाणी कार्यक्रमाविषयी आणि आपल्या सदिच्छा शुभेच्छा देण्यासाठी विनंती करेन. मात्र तत्पूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आपल्या शाहूनगरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये आपण सर्वजण अशा प्रकारच्या कार्यक्रमाला कायमच मुकत असतो. मात्र ही चांगली संधी आज तेजश्री अतुल घुले यांनी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेली आहे. ज्या कार्यक्रमाला तुमच्या सर्वांच्या मध्ये आपलं लाडकं व्यक्तिमत्व सन्माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे स्वतः उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा आणि घुले परिवाराचा स्नेह हा आपल्या सर्वांनाच परिचित आहे. नुकतेच दिवंगत झालेले सन्माननीय अजय घुले काका यांच्यावर महाराज साहेबांचं विशेष प्रेम होतं, लोभ होतं. कायमच त्या दोघांचा स्नेह आपण सर्वांनी अनुभवलेला आहे आणि याच काकांच्या प्रेमाखातीर आज अतुल यांच्या विनंतीनुसार तेजश्रीताई घुले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आदरणीय महाराज साहेब आपल्या सर्वांच्या मध्ये उपस्थित आहेत. मी महाराज साहेबांना विनंती करेन महाराज साहेब आपल्या सदिच्छा शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण व्यक्त कराव्यात. आज आपले सर्वांचेच लाडके काका घुले हे अजय त्यांचं नाव होतं, पण मला वाटतं संपूर्ण साताऱ्याला मला वाटतं अजय हे नाव कोणाला माहीतच नव्हतं. काका म्हणूनच संपूर्ण सातारला त्यांची ओळख होती. काकांचं निधन झालं, दुर्दैवानं आपल्यातनं ते गेले आणि ही गोष्ट जी आहे ही चटका लावून जाणार आहे. आज जेवढं इथं असणार त्यांच्या कुटुंबियांना जेवढं दुःख आहे तेवढंच दुःख आपल्या सगळ्यांना मला पण आहे. आणि त्याच्यापेक्षा थोडं जास्त दुःख आहे की ज्या वेळेला ह्या घटना घडल्या त्यावेळेला दुर्दैवानं अंत्यदर्शनाला मला उपस्थित राहता आलं नाही, येऊ शकलो नाही मी. ही मनाला माझ्या कायम खंत ही नक्कीच राहणार. आज काका घुलेंच्या स्मरणार्थ आज आपल्या हरिभक्त पारायण कुमारी आरतीताई भुजबळ यांचं कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आज आपले तेजश्रीताई आणि अतुल वगैरे या सर्वांनी घेतलेला आहे. घुले कुटुंबियांनी घेतलेला आहे, सर्व त्यांच्या आप्तेष्ट मित्रपरिवाराने घेतलं आहे. मी या दोघांचं पण मनापासून त्यांचा म्हणजे कौतुक करतो. त्यांनी काकांची सामाजिक सेवेची जी परंपरा आहे ती कायम पुढं चालू ठेवावी आणि सामाजिक सेवेमध्ये आपलं योगदान हे घुले कुटुंबियांचं जे इथं आहे ते कायम द्यावं ही अपेक्षा नक्कीच त्यांच्याकडनं व्यक्त करतो. आज काकाबद्दल काय बोलायचं असा विषय हे मला वाटतं या परिसरामध्ये काका घुले एवढा प्रामाणिक माणूस कुठंच सापडणार नाही. जे मनात असेल तेच ओटावर यायचं आणि तेच काका घुले बोलायचा, किंवा एखादं काहीतरी बोलला एक आणि केलं एक असं काकाचा स्वभाव नव्हता. आणि अतिशय म्हणजे जमिनीवर असणारा, लोकांमध्ये असणारा, मित्रपरिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये असणारं एक काकाचं व्यक्तिमत्व होतं. दुर्दैवानं आज आपल्यात काका नाहीत आणि या अतुल वगैरे सर्व इथं आहेत, त्यांची कुटुंबीय आहेत. आणि अतुल मला याची 100% जाणीव आहे की माझ्यावर एक जबाबदारी काका देऊन गेलेले आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे घुले कुटुंबियांना एवढंच सांगतो, मी काय त्याचा उल्लेख करणार नाही, मी काय त्याच्याबद्दल भाष्य जास्त करणार नाही, पण जी जबाबदारी माझ्यावर काकांनी दिली होती ती जबाबदारी 100% शिवेंद्रराजांकडनं पूर्ण केली जाईल. हा आजच्या या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला घुले कुटुंबियांना माझा शब्द एवढं लक्षात ठेवा. बाकी राजकीय काय बोलणार नाही, कारण ती स्टेज नाही आणि तो प्रसंग पण नाही, कारण काकांच्या स्मृतीप्रित्यर्थ आज हे सगळं आहे. त्यामुळे इथं
राजकीय किंवा बाकीच्या गोष्टी बोलणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मत आहे. पण एवढंच आहे की काकांचं काम आपण सगळ्यांनी पुढं नेऊया. त्यांच्यासारखा इकडं म्हणजे नेता कार्यकर्ता मित्र होणे नाही ही वस्तुस्थिती आहे. मी आपल्या हरिभक्त पारायण कुमारी आरतीताई आल्या त्यांचं पण साताऱ्यामध्ये स्वागत करतो. आणि ताईंनी इथं कीर्तनाचा जो त्यांच्या म्हणजे वाणीतनं जो काही आनंद सगळ्यांना दिला आहे ताईंचं पण मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय महाराज साहेब. आजच्या या कार्यक्रमाचे संयोजक अतुल घुले हे आपल्या सर्वांचंच आभार आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतील. अतुल घुले यांच्यासाठी सुरुवातीलाच टाळ्या वाजूयात आणि ऐकूयात त्यांचं हे आभारपर मनोगत. सर्वात प्रथम आज सर्व उपस्थितीतील नागरिक की आमच्या निमंत्रणाला तुम्ही मान देऊन आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आणि महाराज साहेब देखील आज त्यांची खूप गडबड होती पण महाराज साहेब देखील वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले त्याबद्दल महाराज साहेब मी आपले खूप खूप आभार मानतो. आणि महत्त्वाचं म्हणजे काकांबद्दल जर बोलायचं झालं तर काका घुले असं व्यक्तिमत्व होतं की काकांनी अगदी लहान असल्यापासून अभयसिंह महाराजांसोबत कार्य केलं. त्यानंतर श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना सर्वस्व मानून अगदी महाराज साहेबांचे विचार काकांनी घरोघरी पोचवले आणि सामाजिक कार्य केलं. तसेच या भागात अनेक विकास कामे देखील केली. तर मी एवढंच सांगू इच्छितो महाराज साहेब की काकांनी जे कार्य केलेले ते कार्य पुढे नेण्याचं काम मी त्यांचा पुतण्या अतुल घुले स्वतः नक्की करेन. आणि माझ्याबरोबरचे सर्व युवा मित्र आपले महाराज साहेबांचे विचार तळागाळात पोचवण्याचे कार्य मी करेन. एवढं मी 2 शब्द बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आणखीन एक सन्मान आवर्जून करण्यात येतोय. कर्तव्य सखी मंचच्या अश्विनी शेळके यांच्या वतीनं उपस्थित सर्व महिलांना विनंती राहील महाराज साहेबांचं सन्मान स्वागत सत्कार या सर्वांच्या वतीनं करण्यात येतोय. कर्तव्य सखी मंचाच्या अश्विनी शेळके आणि तेजश्रीताई घुले महाराज साहेबांचा या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करतायत. ज्ञानदीप लावू जगी नाचू कीर्तनाचे रंगी अशा या संत वचनाप्रमाणे आज हा कीर्तन सोहळा शाहूनगरच्या ग्रामसेवक भवन या ठिकाणी रंगलेला आहे. ज्या कार्यक्रमाची उंची वाढवण्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले आदरणीय महाराज साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिले. महाराज साहेबांना मनपूर्वक हार्दिक धन्यवाद. आपल्या उपस्थितीमुळे नक्कीच या कार्यक्रमाची उंची वाढलेली आहे. कीर्तन सोहळा यानंतर असाच पूर्ववत या ठिकाणी सुरू राहणार आहे. कृपया आपण सर्वांनीच या कीर्तन सोहळ्याचा आस्वाद घ्यावा अशी विनंती राहील. उत्तरोत्तर हा कार्यक्रम आपल्या सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीनं या ठिकाणी या कार्यक्रमाचं सादरीकरण होईल. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. विठ्ठल ऐका, कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. अरे वारकऱ्याचा रामकृष्ण हरी मंत्र संपत चालले होता. गावकऱ्याला गावामध्ये दिवसाढवळ्या फिरता येत नव्हतं. आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू लुटलं जात होतं. यासाठी काय करावं अशा माझ्या महाराष्ट्रातल्या एका मातेनं, महाराष्ट्रातल्या एका स्त्रीनं, माझ्या जिजाऊ साहेबांनी या जगाकडे झालेला अन्याय अत्याचार पाहिला आणि माझ्या जिजाऊ साहेबांनी विचार केला या महाराष्ट्राला कुणीतरी वाचवलं पाहिजे. अरे वारकऱ्याचा रामकृष्ण हरी मंत्र वाचला पाहिजे. गावकऱ्याला गावामध्ये फिरता आलं पाहिजे. माई माऊल्यांच्या कपाळाचं कुंकू वाचलं पाहिजे. यासाठी या महाराष्ट्राला एक पुत्र द्यावा लागेल असा विचार माझ्या जिजाऊ साहेबांनी केला. आणला घोडा आणला अरे घोड्यावरती टांग टाकली माझ्या जिजाऊ साहेबांनी. निघाला तो घोडा निघाला. आला तो घोडा आला. अरे कुठं आला? सह्याद्रीच्या कडेवरती येऊन माझी भवानी माता स्थिरावली होती. त्याच भवानी माते समोर माझ्या जिजाऊ साहेबांनी जावं आणि जिजाऊ साहेबांनी सांग, ए शिवाई देवी, ए जगदंबे, ए भवानी देवी, माझ्या पोटी असा पुत्र
माझ्या जिजाऊ मास साहेबांनी त्या बैयेला दार उघडायला सांगितलं. अरे कसं दार उघडायला सांगितलं तर ऐका. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, दार कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बाई, तुळजापूर भवानी दार उघड बाई. टाळी टाळी बसलेले सर्वांनी टाळ्यांसोबत कुटुंबासोबत एक टाळी. आल्या माझ्या जिजाऊ मासाहेब त्या शिवाई देवी समोर. आणि त्या शिवाई देवीला म्हणतायत दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक केले त्या महादेवाला. पण ऐका माझ्या दादांनो, माझ्या काकांनो, माझ्या मामांनो, दारू गुटखा तंबाखू खाणाऱ्या माझ्या भावांनो, माझ्या काकांनो, ऐका ऐका. त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या राजासारखा कुणी अभिषेक केला नाही आणि यापुढं करण्याचं धाडसही केलं नाही. अरे करायचा आहे अभिषेक. कशाचा अभिषेक? माझा राजा रक्ताचा अभिषेक करायला निघाला. घोडा आणला, घोड्यावरती माझ्या राजानं टांग टाकली आणि निघाला घोडा. टप 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 टप. आला 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 घोडा, आला घोडा. त्या महादेवाच्या मंदिरासमोर येऊन घोडा उभा राहिला. घोड्यावरून माझा राजा खाली उतरला, गेलाय त्या महादेवाच्या मंदिरासमोर आणि माझा राजा त्या महादेवाला नमस्कार करतो. महाराजा राजा महादेवाला म्हणतोय, महादेवा, भोळे शंकरा, शंभू शंकरा, महादेवा, झाले रे तुला अभिषेक. दुधाचे, तुपाचे, ताकाचे, पाण्याचे, दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक झाले रे महादेवा. पण महादेवा तुला फक्त आणि फक्त आता माझ्या रक्ताचा अभिषेक होतोय. माझ्या राजानं कमरेची समशेर, कमरेची तलवार बाहेर काढली आणि आपल्या उजव्या हातावरती वार केला. या त्यांचा जाळ जाळ झाला. माझ्या राजाने या स्वराज्यासाठी रक्ताचा अभिषेक केला. कधी एकेकाळी प्रतापगड ताब्यात घ्यायचाय आणि खानाला भेटायचं ठरवलंय माझ्या राजानं. आलाय खान माझ्या राजाला भेटायला आणि खान माझ्या राजाला बोलवतोय. खान माझ्या राजाला हाक मारतोय. ऐका रे कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, खान हाक कसा मारतोय माझ्या राजाला. खान हाक मारतो हसरी, खान हाक मारतो हसरी. खान हाक मारतोय, आवाज शिवाजी राजे आओ, हमारे गले लग जाओ. अरे खान हसत हसत हाक मारतोय. खानाला भेटायला माझा राजा आलाय आणि खानाची आणि राजाची मिठी जबरदस्त पडली आणि खानानं माझ्या राजाची मान मानेला दाबली आणि मानेला मान दाबली, कोठारीचा वार केला. पण माझ्या राजानं वाघ नक्या खानाच्या छातीत घातल्या, खानाचा कोठरा बाहेर काढला आणि स्वराज्य निर्माण केलं. ऐका माझ्या राजाचा अधिकार किती मोठा. माझ्या राजाचा नाव जरी घेतलं तरी आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की आम्ही त्या राजाच्या पावडा प्रताप सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. ऐका इथं पूर्वी मुलांची सत्ता होती मुघलांची सत्ता त्यावेळी. दुबळ्यांना नव्हता हो वाली, दुबळ्यांना. परिवारातल्या सगळ्या सदस्यांनी माझं कीर्तन ठेवलंय. घुले परिवारातले त्यांच्या सगळे संयोजक, आयोजक, नियोजक असतील, जयश्री ताई, तेजश्री ताई असतील, अतुल दादा घुले असतील, या सगळ्या परिवाराचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. ऐका, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचा आधार गेले अनेक वर्ष समाजसेवा ज्यांनी केली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल देण्याचं काम, पाऊल ठेवून काम करण्याचं काम, जे कार्य करण्याचं काम करतायत असे असणारे अतुल दादा असतील, त्यांची पत्नी तेजश्री ताई असेल. या दोघांनी आपल्या काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त समाजाला काहीतरी चांगलं ज्ञान मिळावं, समाजाच्या कानावरती देवाचं नामस्मरण घडावं, यासाठी सुंदर असा कार्यक्रम ठेवला. पण ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माय बापांनो, तुम्हाला माझं सगळ्यांना सांगणं असेल, सगळ्यांना विनंती असेल, नाही पंढरपूरला जाता आलं तर जाऊ नका, पण घरात तुमच्या पंढरपूर आहे. अरे घरात असलेल्या बापाकडे बघा, त्या बापामध्ये तुम्हाला विठ्ठल दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि घरात असलेल्या आईकडे बघा, त्या आईमध्ये तुम्हाला रुखुमाई दिसल्याशिवाय
राहणार नाही. कारण ज्याला कळाला बाप त्याला कळाला विठोबा, आणि ज्याला कळाली आई त्याला कळाली रुखुमाई. आज जर या घुले परिवारातल्या सगळ्या सदस्यांना त्यांच्या गेलेल्या काकांना पाहायचं असेल ना, काकांना एवढं समाज कार्य केलं, एवढं सुंदर कार्य केलं, म्हणून काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम ठेवताय. गेलेले काका असतील त्या काकांना जर तुम्हाला पाहायचं असेल ना, अरे जा कधीतरी पंढरपूरला. या संसार रूपी मार्गातून वेळ काढून कधीतरी आरतीताईनं कीर्तनामध्ये सांगितलं म्हणून अतुल दादा, तेजश्रीताई, घुले परिवार असेल, त्यांच्या घुले परिवारातले सगळे सदस्य असतील, सगळ्यांनी कधीतरी, आणि ज्याला बाप नाही, ज्याला आई नाही, ज्याला ज्या घरातलं कोणीतरी व्यक्तिमत्व निघून गेलंय, त्यांनी जा कधीतरी पंढरपूरला. आणि पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करायचं, तिथून वरती यायचं. वरती आल्यानंतर कुणाचं मंदिर आहे? वरती आल्यानंतर कुठल्या भक्ताचं? पुंडलिकाचं. पुंडलिकानं काय केलं? जगाच्या बापाला विटेवरती उभा केलं. ऐसा कैसा रे तू दिट्ट मागे फिरकाविली वीट मागं फेकली, त्या विटेवरती जगाच्या बापाला उभा केलं. ते कुणी? पुंडलिकाने. फक्त 5 मिनिटं तुमची घेईल आणि कीर्तनाचा शेवट करेल. पण ऐका, पंढरपूर कसं निर्माण झालं? आज त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची एकादश आहे. ते पंढरपूर कुणामुळे निर्माण झालं, कसं निर्माण झालं? तर ऐका, कधी एकेकाधी श्रीमंत कुटुंब, पुंडलिकाचे माता पिता मुलबाळ होत नव्हतं म्हणून बऱ्याच दिवस वाट बघत होते. बऱ्याच वर्षांना लेकरू झालं. पुंडलिक त्याचं नाव ठेवलं. श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेला पुंडलिक, त्याला चांगले संस्कार नाही, त्याला कसं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं हे कळत नव्हतं. ऐका, कीर्तनाला आलेल्या माझ्या माई बापांनो, तुम्हाला माझं सांगणं असेल, अरे मुलांसाठी नाही काही कमवता आलं, मुलासाठी बंगला बांधता आला नाही, बांधू नका. मुलासाठी पैसा कमवता आला नाही, कमवू नका. मुलासाठी गाडी घेऊन ठेवता आली नाही, ठेवू नका. मुलासाठी जर काही कमवूनच ठेवायचं असेल ना, तर चांगले संस्कार कमवून ठेवा, तर तुमची मुलं घडतील. पुंडलिकाला चांगले संस्कार नव्हते. पुंडलिकाला कसं राहावं, कसं बोलावं, कसं वागावं कळत नव्हतं. श्रीमंत कुटुंबामध्ये जन्माला आलेला पुंडलिक, त्याचा विचार आई बापानं केला की आपला मुलगा वायाला गेला, आपल्या मुलाला चांगले संस्कार नाहीत, त्याचं लग्न करून देऊ. घरामध्ये पत्नी आली की आपला मुलगा चांगला संसार करेल, संसारामध्ये लक्ष देईल, असा विचार माईबापानं केला. एका सुंदर देखण्या गोऱ्या गोमट्या मुलीशी पुंडलिकाचं लग्न झालं. त्या पत्नीचं सौंदर्य पाहिलं पुंडलिक, पत्नीच्या सौंदर्यामध्ये भुलून गेला. अरे एवढी सुंदर पुंडलिकाची पत्नी होती, सफरचंदासारखे तिचे गाल होते, गाजरासारखे लाल तिचे ओठ होते, कमरे इतके लांब लचक तिचे केस होते. एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी गोरी, एवढी गोमटी पुंडलिकाची पत्नी होती. ती जर कोणतं जर काम करायला गेली, भांडे घासायला गेली, तर पुंडलिकाला वाईट वाटायचं. पुंडलिक म्हणायचा, तुझे एवढे सुंदर नाजूक गोरे हात खराब होतील, मी भांडे घासतो, तू बाजूला हो. पुंडलिकाची पत्नी कोणतीच कामं करत नव्हती, पुंडलिक सगळी कामं करायचा. पण माई मावल्या आईच्या काळजाला गरज पडायची. आई ती आई असते. आईला वाईट वाटलं, आईला वेदना झाल्या, आईला यातना झाल्या. आई पुंडलिकाच्या पत्नीला बोलवून घेते आणि सांगते, काय ग म्हणे सुनबाई, आजपर्यंत माझ्या बाळानं, माझ्या पुंडलिकानं भोजन केलेलं ताटही धुतलं नाही ग, आणि आज तू माझ्या लेकराला सगळी कामं लावते. नको ग नको, माझ्या बाळाला त्रास देऊ नको, असं पुंडलिकाच्या पत्नीला बोलल्याबरोबर पत्नीला राग आला. पत्नी धावत धावत पुंडलिकाजवळ जाते आणि पुंडलिकाला सांगते, मालक, एकतर या घरामध्ये तुमची आई तरी राहील, नाही तर मी तरी राहील. असं सांगितल्यानंतर पुंडलिकाला राग आला. पुंडलिक धावत धावत आला. अरे 70 वर्षाचं वय आहे रे पुंडलिकाच्या आईचं. दारामध्ये काठी घेऊन उभा राहिलेले पुंडलिकाची माय माऊली आई. पुंडलिक धावत धावत आला आणि 70 वर्षाच्या आईच्या कंबरट्यामध्ये लाद घालतोय रे. 70 वर्षाची आई दारामध्ये पडली. 80 वर्षाचा म्हातारा बाप आहे, काठी टेकवत टेकवत येतोय. 80 वर्षाचा म्हातारा बाप म्हणतोय, अरे पुंडलिका, अरे बाळा, 70 वर्षाचं वय आहे रे तुझ्या आईचं. तुझ्या आईनं नेत्राचा दिवा केलाय रे, रक्ताचं पाणी, रक्ताचं दूध करून तुला पाजलंय रे, हराची काढ केलीत रे, आणि बाळा त्या 70 वर्षाच्या आईच्या कंबरट्यामध्ये लाद घालतो रे पुंडलिका. माफ पुंडलिका, तुला जगाचा बाप सुद्धा माफ करणार नाही रे पुंडलिका. बाप ही उलट बोलतोय म्हणून बापाच्या ही कंबरट्यामध्ये लाद घातली. 80 वर्षाचा म्हातारा बाप बाहेर पडला आणि दोघेही घराच्या बाहेर पडलेत. पुंडलिक घरामध्ये जातो आणि पुंडलिक घरामध्ये जाऊन आपल्या कपड्याचं गाठोडं बांधून आणून आई बापाच्या समोर फेकतो. जा म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालतो वा. अरे पुंडलिकाचे माई बाप काशीच्या दरबारामध्ये जातायत आणि भीक मागतायत रे. अरे दया करा रे, दया करा. एखाद्या भुकेलेला 2 घास अन्न खायला द्या रे. तहान लागली रे, कुणीतरी पाणी प्यायला द्या रे. भीक मागतायत रे पुंडलिकाचे माई बाप. 6 महिन्याचा काळ निघून गेला आणि पुंडलिकाला कळालं, जगात आई बापासारखं दैवत नाही. तुम्ही काशी करा, मथुरा करा, द्वारका करा, पण जगात आई बापासारखं दैवत नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका.
जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. जगात देव नाही आई बापा सारखा, जगात देव नाही आई बापा सारखा. ते दिवस आजही मला आठवतो. माझ्या जीवनात लहान मरेपर्यंत बाबा तो लक्षात राहील. दिवाळीचा सण, भाऊबीजेचा दिवस. माझी माय, माझी आई माहेरी गेली होती. घरामध्ये माझ्यापेक्षा 2 लहान भावंड, 1 लहान बहीण आणि भाऊ. मी आणि माझे बाबा असंच रात्रीचं 3-4 वाजता कीर्तन करून आलो. गाडीतून उतरलो, दारासमोर जाऊन उभं राहिलो, पण त्या दोन्ही लहान भावंडांनी दार नाही उघडलं. त्यावेळेस मला कळालं, काय ग म्हणे आरती ताई, कीर्तन करून 3-4 वाजता जरी आली ना ग ताई, तर 1 मिनिटात दार उघडून उभी असते ती तुझी आई असते का ताई? पण बघ ना ग आरती ताई, आज गेले 1 तास झालं तुझा बाप आणि तू दारामध्ये उभी आहे का, तर तुझी आई तुझ्या घरात नाही. त्यावेळेस मला कळालं, स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आपली आई जर घरात नसेल तर आपल्याला काही किंमत नसते रे. म्हणून त्या आई बापाची सेवा करा. पुंडलिक आई बापाच्या सेवेमध्ये शोधामध्ये आलाय, काशीच्या विश्वेश्वराचं दर्शन घेतलंय आणि आंधळे मायबाप भीक मागतायत रे. या काशी तीर्थावरती कदर करा रे थोडी. कुणी द्या हो भाकरी, कुणी द्या हो पैसा, थोडा तरी काहीतरी द्या हो. भीक मागतायत रे पुंडलिकाचे माई बाप. अरे दया करा रे, दया करा. खायला कोणीतरी काहीतरी द्या रे, प्यायला पाणी द्या रे. पुंडलिकाला कळालं, पुंडलिकानं माई बापाला खांद्यावरती उचलून घेतलं आणि जंगल होतं तेच पंढरपूर झालं. तिथं आई बापाची सेवा केली आणि ती सेवा पाहून जगाचा बाप भेटायला आला आणि भेटायला आलेल्या जगाच्या बापाला विटेवरती उभा केलं. म्हणून जगात आई बापासारखं दैवत नाही. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. काशी केली, मथुरा केली, केली द्वारका. जगात देव नाही आई बापा सारखा. म्हणून ऐका, जगात आई बापासारखं दैवत नाही. त्या पुंडलिकाने जगाच्या बापाला उभा केलं. त्या पुंडलिक पायरीचं दर्शन घ्या. तिथून पुढे या. तिथून पुढे आल्यानंतर रस्त्यावरती बरे भिकारी बसलेले असतात. त्यांना कुणाला खायला काहीतरी द्या, पाणी प्यायला द्या. तिथून पुढे या. तिथून पुढे आल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप उभा आहे. आज गेलेले काका घुले असतील, त्या काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त एकादशीच्या शेवट करायचा. हा, सर्वांनी दोन्ही हातवरती. हा सर्वांनी कीर्तनाचा शेवट करायचा. सर्वांनी 2 मिनिटं. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. विको द्या, विको ह्याला विको द्या, विको. राधे राधे हो राधे राधे, राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. पवित्र काळाच्या निमित्तानं आपण इथं कीर्तनाला आलोय ना, त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यापर्यंत आपल्या टाळीचा आवाज गेला पाहिजे. हा सर्वांनी. ए राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे, राधे 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 राधे. ए राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. नाही का,
आज या ठिकाणी पवित्र अशा एकादशीच्या पुण्यकाळामध्ये आजच्या सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन आयोजन केलं आणि या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग दिला त्याबद्दल त्यांचं घुले परिवाराचं सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असे मृदुंग वाजवतात असे असणारे, माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारे किरण महाराज माने असतील. किरण महाराजांच्या संपर्कातून, किरण महाराजांच्या नियोजनातून या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग आला. किरण महाराजांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. अतुल दादा असतील, तेजश्री ताई असेल, दोघांनी माझ्याशी संपर्क केला आणि या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग दिला त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट अशी गायनाची साथ ज्यांनी केली, काय आता माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारी, ज्यांचं गायन ऐकून मनाला प्रसन्न झाल्यासारखं वाटलं असे तिन्ही गायनाचार्य महाराज मंडळी असतील, बाबा असतील, सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. चोपदार असतील, बाबा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. उत्कृष्ट असा मृदुंग ज्यांनी वाजवला, आपलं नाव काय? अभिमन्यू महाराज असतील, त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार असतील, जयदीप महाराज असतील, त्यांचंही कार्यक्रमाला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले. महाराज तुमचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं, ती म्हणजे साऊंड सिस्टीम, ती अत्यंत छान होती, त्याबद्दल त्यांचंही मनापासून धन्यवाद व्यक्त करते. हा झालेला कार्यक्रम आपल्याला पुन्हा पाहता यावा, पुन्हा बघता यावा असा ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे, त्या चॅनलवरती शूट करण्याचं काम ज्यांनी केलं असे असणारे आमचे चैतन्य दादा असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. अजून लाईव्ह काम करण्याचं दादा तुमचाही काका तुमचाही चॅनल असेल, अनेक जण आहेत, त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्ही म्हणसाल ताई सगळ्यांचं धन्यवाद केलं, पण आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कुणी ऐकलं असतं म्हणसाल का? ऐ बसलेले म्हणसाल का? ऐका, आज या ठिकाणी अतुल दादांच्या, तेजश्री ताईंच्या शब्दाला मान देऊन तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला, तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आपल्या पायातली चप्पल तुटली तर आपण शिवून घालतो, तसं माय बापांना बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल, तुमची मुलगी तुमची नात या नात्याने मला माफ करा. आज या ठिकाणी फक्त 2 मिनिटं घेईल, कीर्तनाचा शेवट करेल. आज एकादशीच्या दिवशी अतुल दादानी आणि तेजश्री ताईंना आपल्या काकांच्या स्मरणार्थ कीर्तन ठेवलं आणि तुम्ही तुमच्या आरतीताईच्या कीर्तनाला आला आणि कीर्तन ऐकून रिकामे हाताने गेला, असं नाही करायचं. आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. काय घेऊन जायचं? तुम्ही म्हणसाल ताई कीर्तन करून बरेच पैसे कमावले की काय? कशाचे पैसे कमावता? इथं पाया पडून दक्षिणा आम्हाला कोण देत नाही, देता का तुम्ही? 50, 100, 200, 300, 400, 500 दक्षिणा? ऐ दक्षिणा ऐका, आज या ठिकाणी घुले परिवारानं आरतीताईचं कीर्तन ठेवलं आणि तुम्ही 2 तास कीर्तनाला आला आणि रिकामे हाताने गेला, असं नाही करायचं. आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून जाताना तुमची संपत्ती घरी घेऊन जायचं. ऐका रे माय बापांनो, काय आहे तुमची संपत्ती? अरे 2 कोटीचा बंगला म्हणजे तुमची संपत्ती नाही, 5-25 एकर जमीन म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमचा बँक बॅलन्स म्हणजे तुमची संपत्ती नाही, तुमच्या बंगल्यासमोर 5-25 लाखाची 4 व्हीलर गाडी म्हणजे तुमची संपत्ती नाही. ऐका रे माझ्या माय बापांनो, ना तो बंगला तुमची संपत्ती आहे, ना ती गाडी तुमची संपत्ती आहे, ना तो जमीन जुमला तुमची संपत्ती आहे. अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली तुमची मुलं आहेत ना, ही तुमची संपत्ती आहे, ती जपा. आयुष्याचीच संपत्ती जपली म्हणून समजा. बस आज तुमच्या आरतीताईच्या कीर्तनातून एवढीच संपत्ती घरी घेऊन जा. ही झालेली सेवा तुम्हाला सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करते. ज्यांना 1 मुलगी असेल त्यांनी मला दुसरी समजा, ज्यांना 2 असतील त्यांनी बोला झालंय आता कीर्तन, ज्यांना 2 असतील त्यांनी, ज्यांना 3 असतील त्यांनी 4, ज्यांना 1 नसेल त्यानं दत्तक घ्या. घेता का कसं? बरं जाऊ द्या, दत्तक नाही घेता आलं 7-12 माझ्या नाव करा. ऐका, विनोदाचा भाग सोडा. तुम्ही सगळेजण माझ्या मायबापासारख्या हात पायातली चप्पल तुटली शिवून घालतो, बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द केला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा. ही झालेली सेवा पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, माझे जन्मदाते गुरुवर्य माझे वडील या ठिकाणी उपस्थित असतील त्यांच्या चरणी, तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरणी समर्पित करून सेवेला इथंच पूर्णविराम देते. पुन्हा एकदा या ठिकाणी मला कीर्तन करण्याचा योग दिला. कीर्तनासाठी संपर्क ज्यांनी साधला असे असणारे किरण महाराज माने असतील, त्यांचं मनापासून धन्यवाद. अतुल दादांचं मनापासून धन्यवाद. तेजश्री ताईंचं मनापासून धन्यवाद. सर्वांच्या चरणावरती माझं शिर कमळ ठेवून सेवेला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. बोलिले कुरे पुढे क्षमा पराध महाराज दुखे दिता, क्षमा पराध महाराज दुखे दिता. ज्ञानदेव तुकाराम,
त्यांना ज्ञात असलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्या सर्वांना अतिशय कमी वेळात प्रभावीपणे सांगण्याचा एक सुंदर प्रयत्न केला. त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं विशेषतः तेजश्रीताई अतुल घुले यांच्या वतीनं आम्ही त्यांचे मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देतो आणि घुले परिवाराच्या वतीनं आदरणीय हरिभक्त परायण आरतीताई यांचा सन्मान आजच्या या कीर्तन सेवेच्या निमित्ताने होतोय. आरतीताईंना विनंती राहील कृपया आपण या सन्मानाचा स्वीकार करावा आणि परिवारातील सर्व सदस्यांना विनंती राहील कृपया आपण आरतीताईंचा पहिल्यांदा सन्मान करावा. यानंतर पुढील सन्मान आदरणीय रोहित महाराज शिंदे यांचा या ठिकाणी केला जाईल. रोहित महाराज शिंदे यांना विनंती राहील आपल्याला गुलाब पुष्प आणि श्रीफळ देऊन या कीर्तन सेवेमध्ये सन्मानित करण्यात येते. यानंतर पुढील सन्मान राहुल महाराज बाबर या सर्व सहभागी मान्यवरांचे सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहेत. प्रथमेश महाराज आपल्यालाही विनंती आहे हा सन्मान या कीर्तन सेवेच्या निमित्ताने. अभिमन्यू महाराज जाधव मृदंगाचार्य अतिशय सुंदर असा मृदंग त्यांनी या कीर्तनाच्या